नमस्कार. मार्केट मंत्र या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जे 6 कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार होतो त्यातला तिसरा कॅन्डलस्टिक पॅटर्न इन्व्हर्टेड हॅमर आणि चौथा कॅन्डलस्टिक पॅटर्न शूटिंग स्टार आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर आता इथे स्क्रीनवर तुम्हाला या ज्या कॅन्डल दिसत आहेत याला आपण इन्व्हर्टेड हॅमर असं म्हणतो. या ज्या आहेत याला इन्व्हर्टेड हॅमर असं म्हणतो. इन्व्हर्टेड म्हणजे उलटा. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न सुद्धा हॅमर कॅन्डलस्टिक प्रमाणेच काम करतो. म्हणजे फरक फक्त एवढाच आहे की हॅमर मध्ये हा जो आहे हा हॅमर आहे. हॅमर मध्ये कॅन्डलच्या खालच्या बाजूला एक मोठी विक, ही एक जी मोठी विक आहे ही खालच्या बाजूला पाहायला मिळते, तर इन्व्हर्टेड हॅमर मध्ये ती वरच्या बाजूला म्हणजे अप्पर साइडला मोठी विक पाहायला मिळते. इन्व्हर्टेड हॅमर बनण्यासाठी 4 कंडिशन्स महत्त्वाच्या असतात. तर त्या कुठल्या 4 कंडिशन्स आहेत तुम्ही इथे पाहू शकता. हा जो आहे इथे बनलेला हा इन्व्हर्टेड हॅमर आहे. हा बनण्यासाठी आणि यावर ट्रेड घेण्यासाठी आपल्याला 4 कंडिशन्स महत्त्वाच्या आहेत. त्या कुठल्या कंडिशन्स आहेत ते आपण पाहूयात. तर त्यातली पहिली कंडिशन आहे शेअर मस्ट बी इन अ डाऊन ट्रेड. म्हणजे जेव्हा हॅमर कॅन्डल आपल्याला चार्ट मध्ये दिसते त्यावेळेला तो जो शेअर आहे हा डाऊन ट्रेंड मध्ये असला पाहिजे. तर ही आपली पहिली कंडिशन असणार आहे. म्हणजे शेअरची जी प्राइस आहे ती खाली आलेली असली पाहिजे आणि मग तिथे हा इन्व्हर्टेड हॅमर बनलेला असला पाहिजे. आता आपण दुसरी कंडिशन पाहूया. दुसरी कंडिशन आहे की यात जी अप्पर वीक असते ती लांब असली पाहिजे आणि खालच्या बाजूला जी वीक आहे ती अतिशय छोटी असली पाहिजे किंवा शक्यतो वीक नसली पाहिजे. An inverted hammer candle has a long upper wick and little to no lower wick. आपली तिसरी कंडिशन आहे an inverted hammer candle can be a red or green. इन्व्हर्टेड हॅमर ही जी कॅन्डल आहे यामध्ये कलर मॅटर करत नाही, तर ही जी कॅन्डल आहे ही ग्रीन किंवा रेड कोणत्याही कलर मध्ये असू शकते. पण इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल स्टिक ही एक बुलिश कॅन्डल स्टिक असते, म्हणून जी ग्रीन कलरची कॅन्डल असते ती जास्त प्रभावी असते. आपण पुढची कंडिशन पाहूया. चौथी कंडिशन आहे आफ्टर अन इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल स्टिक देअर मस्ट बी अ ग्रीन कन्फर्मेशन कॅन्डल क्लोजिंग अबव द इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल. इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल नंतर जी कन्फर्मेशन कॅन्डल बनलेली असते, आता इथे तुम्ही चार्ट मध्ये पाहू शकता हा इन्व्हर्टेड हॅमर आहे आणि यानंतर ही जी कन्फर्मेशन कॅन्डल बनलेली आहे ती बुलिश कॅन्डल स्टिक असली पाहिजे. बुलिश म्हणजे ती ग्रीन कलरची असली पाहिजे आणि जी इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलच्या हायला ब्रेक करून त्यावर क्लोज देईल. ही जी इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल आहे याच्या हायला तिने ब्रेक केलं पाहिजे आणि वरती ती क्लोज झाली पाहिजे. इथे तुम्ही पाहू शकता इथे ही कॅन्डल ओपन झालेली आहे आणि वरच्या बाजूला इथे क्लोज झालेली आहे आणि याच्या हायच्या वर ही क्लोज झालेली आहे. तर आता आपण इथे या 4ही कंडिशन्स पाहिलेले आहेत. या फुलफिल झाल्यानंतर आपला इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक बनलेला असेल. आता यामध्ये ट्रेड घेण्यासाठी आपल्याला कन्फर्मेशन कॅन्डलच्या क्लोजिंग प्राइस जवळ आपण लॉंग साइडच्या ट्रेड मध्ये एंट्री करू शकतो. तर आता इथे चार्ट मध्ये तुम्ही पाहू शकता हा हॅमर बनलेला आहे. हा BPCL चा चार्ट आपण पाहतो आहोत. तर इथे हा हॅमर बनलेला आहे. आपली जी पहिली कंडिशन आहे की ट्रेड हा डाऊन ट्रेंड मध्ये असला पाहिजे. त्यानंतर ही हॅमर कॅन्डलची ही बॉडी आहे ही वीक आहे, ही लॉंग आहे, खाली जी वीक आहे ती अतिशय लहान आहे आणि याच्या पुढे आपल्याला बुलिश कॅन्डल स्टिक हवी आहे. तर ही बुलिश कॅन्डल स्टिक इथे बनलेली आहे. तर आता आपली जी एंट्री आहे, आपण जर या ट्रेड मध्ये जर एंट्री करायची झाली तर आपली इथे एंट्री होईल. इथून आपल्याला एंट्री करायची आहे आणि इथे आपला हा हॅमर कॅन्डलच्या लो जवळ इथे आपला स्टॉप लॉस असेल. हा स्टॉप लॉस आहे किंवा ही जी पुढची आपली कन्फर्मेशन कॅन्डल आहे याच्या लो जवळ सुद्धा आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. इथे ही कॅन्डल ओपन झाली आहे, वर गेलेली आहे आणि इथे येऊन तिने एक क्लोज दिलेला आहे. तर या क्लोजिंगला तुम्ही इथे एंट्री करू शकता. तेव्हा मग आपल्याला ही सगळी पुढची जी मूव आहे ही मिळू शकते. तर आता आपण आपला चौथा कॅन्डल स्टिक पॅटर्न पाहणार आहोत शूटिंग
स्टार. तर आता तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता, हा जो आहे इथे ज्या ह्या कॅन्डल दिसत आहेत याला शूटिंग स्टार म्हणतात. आता हा कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसायला अगदी इन्व्हर्टेड हॅमर सारखाच दिसत आहे. तर आता यामध्ये फरक काय आहे? यामध्ये फरक असा आहे की हॅमर पॅटर्न हा डाऊन साइडला तयार होतो, हे आपण मगाशी पाहिलं. तर शूटिंग स्टार हा पॅटर्न आहे हा अप ट्रेंड मध्ये मार्केटच्या टॉपला तयार होतो. इथे तुम्ही पाहू शकता हा अप ट्रेंड आहे आणि इथे टॉपला हा शूटिंग स्टार हा पॅटर्न तयार होतो. शूटिंग स्टार पॅटर्न साठी सुद्धा 4 कंडिशन्स आवश्यक असतात. तर त्या कुठल्या कंडिशन्स आहेत ते आता आपण पाहूयात. तर त्यातली पहिली कंडिशन आहे स्टॉक मस्ट बी अन अप ट्रेंड. म्हणजे स्टॉक जो आहे, जो शेअर आहे तो आपल्याला अप ट्रेंड मध्ये असला पाहिजे. आणि अप ट्रेंड मध्ये असल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला ही जी कॅन्डल तयार झालेली आहे याला आपण शूटिंग स्टार म्हणतो. हीच कॅन्डल जर खालच्या बाजूला तयार झाली तर आपण त्याला इन्व्हर्टेड हॅमर म्हणतो. आपली दुसरी कंडिशन आहे अ शूटिंग स्टार कॅन्डल जस्ट लाईक द इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल हॅज अ लॉंग अप्पर वीक. ज्याप्रमाणे इन्व्हर्टेड हॅमरला लॉंग अप्पर वीक हवी असते त्याप्रमाणे शूटिंग स्टारला सुद्धा वीक ही लांब असली पाहिजे. आपली आता आपण पुढची तिसरी कंडिशन पाहूया. A shooting star pattern can be a red candle or a green candle. शूटिंग स्टार ही जी कॅन्डल आहे, हा जो पॅटर्न आहे हा रेड ही चालेल किंवा ग्रीन असला तरी चालेल. इथे सुद्धा कलर मॅटर करत नाही. पण हा एक बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, म्हणून जर रेड कलरची शूटिंग स्टार जर असेल, ही जर कॅन्डल असेल रेड कलरची तर ती जास्त प्रभावी असते. आता आपण पुढची कंडिशन पाहूया. चौथी आणि शेवटची कंडिशन आहे द नेक्स्ट कॅन्डल फॉर्म आफ्टर अ शूटिंग स्टार कॅन्डल मस्ट बी अ रेड बेरिश कॅन्डल क्लोजिंग बिलो द बॉडी ऑफ अ शूटिंग स्टार कॅन्डल. शूटिंग स्टार नंतर एक बेरिश कॅन्डल बनली पाहिजे जी शूटिंग स्टारच्या खाली क्लोज देईल. तर इथे तुम्ही पाहू शकता चार्ट मध्ये ही एक शूटिंग स्टार इथे हा बनलेला आहे. याची बॉडी अतिशय लहान आहे. हा शूटिंग स्टार इथे बनलेला आहे आणि याच्या बाजूला ही एक बेरिश कॅन्डल बनलेली आहे. तर इथे एक बेरिश कॅन्डल बनणं अतिशय गरजेचं आहे आणि ही जी बेरिश कॅन्डल आहे हिनी या कॅन्डलच्या खाली एक सक्सेसफुल क्लोज दिला पाहिजे. तर हा शूटिंग स्टार अप ट्रेंड चालू आहे. अप ट्रेंड मध्ये हा शूटिंग स्टार बनलेला आहे. त्याच्या पुढे ही रेड बेरिश कॅन्डल बनलेली आहे जिनी या शूटिंग स्टारच्या खाली इथे एक सक्सेसफुल क्लोज दिलेला आहे. तर आता या 4 कंडिशन्स पूर्ण झाल्यावर आपला शूटिंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न पूर्ण होतो. म्हणजेच आपण इथे शॉर्ट साइडच्या ट्रेंड मध्ये एंट्री करू शकतो. आपल्याला इथे शॉर्ट करायचं आहे, सेल करायचं आहे, तर सेल साइडच्या ट्रेड मध्ये आपण इथे एंट्री करू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता हा शूटिंग स्टार आहे इथे बनलेला आहे. अप ट्रेंड मध्ये तो आलेला आहे आणि इथे हा बनलेला आहे. त्याच्या पुढे ही कन्फर्मेशन कॅन्डल सुद्धा बनलेली आहे. HDFC बँकेचा हा चार्ट आहे आणि ही इथे एक कन्फर्मेशन कॅन्डल बनलेली आहे जिने इथे एक सक्सेसफुल क्लोज दिलेला आहे. या शूटिंग स्टारच्या खाली इथे एक क्लोज तिने दिलेला आहे. आणि आता आपण या मध्ये एंट्री करायची झाली तर ही इथे आपण एंट्री करू शकतो. या क्लोजिंग जवळ आपल्याला एंट्री करायची आहे आणि मग पुढची ही जी मूव आहे ही आपल्याला मिळू शकते. आणि स्टॉप लॉस आपला हा इथे असेल. या शूटिंग स्टारच्या हायच्या वर आपला स्टॉप लॉस असेल किंवा ही जी बेरिश कॅन्डल आहे इथे आपला हा स्टॉप लॉस असेल. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे इथे आपली ही एक्झिट असेल. तर इथे ही जी आपण सपोर्टला ही जी लाईन मारलेली आहे तर इथे आपल्याला ही एक्झिट असेल. आपण शूटिंग स्टार बनल्यानंतर पुढे जी कन्फर्मेशन कॅन्डलस्टिक बनते तिच्या क्लोजिंग प्राइसला आपण एंट्री घेऊ शकतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.